खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची शेतीपूर्व तयारी जोरात सुरू झाली असून ग्रामीण भागात मशागतीच्या कामांना वेग आला आहे. नांगर, वखर, कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर, फवारणी यंत्र तसेच विविध कृषी अवजारांच्या खरेदीसाठी शेतकरी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे वाढती महागाई, इंधन टंचाई आणि कृषी साहित्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी चिंतेतही असल्याचं चित्र आता दिसू लागलं आहे. पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागताच शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. तर शेतशिवारात मशागतीची कामे सुरू झाली असून कृषी अवजारांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. नांगर, बखर, कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर, फवारणी यंत्रे आणि इतर आधुनिक कृषी अवजारांच्या खरेदीसाठी शेतकरी मोठ्या संख्येने बाजारपेठांकडे धाव घेत आहेत. कमी वेळेत आणि कमी श्रमामध्ये अधिक काम होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त अवजारांना विशेष मागणी असल्याचे विक्रेते सांगत आहेत. मात्र यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हानेही उभी ठाकली आहेत. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन बाजारावर होत असल्याने डिझेलच्या उपलब्धतेवर परिणाम जाणवत आहेत. तर अनेक ठिकाणी डिझेलसाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे, अशी तक्रारी सुद्धा आहेत. यामुळे ट्रॅक्टरच्या वाढत्या खर्चाला पर्याय म्हणून काही शेतकरी पुन्हा पारंपरिक बैलजोडीकडे वळले आहे, अशी चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. तर त्यातच बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आणि कृषी अवजारांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कृषी साहित्यांच्या दरामध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 20 ते 25% वाढ झाल्याचे शेतकरी सांगत आहेत आणि त्यामुळे खरीप हंगामाची सुरुवात होत असतानाच उत्पादन खर्चाचा बोजा वाढल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. एकीकडे पावसाच्या आशेवर खरीप हंगामाची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे वाढती महागाई, इंधनाचा प्रश्न आणि कृषी साहित्यांच्या वाढलेल्या किमती यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडल्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने इंधन उपलब्धता आणि कृषी साहित्यांच्या किमतीत नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. हंगाम समोर आलेला आहे शेतीचा आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. कसा काय शेतकऱ्यांचा आपल्याकडे ओढ आहे? तर मागील 3-4 वर्षामध्ये पाहाल तर आमच्या अवजाराचा बिझनेस जो आहे थोडासा हा ठप्प झालेला होता, कमी झाला होता. कारण की मशिनरी आणि ट्रॅक्टरमुळे आमचे जे बैलावरचे जे अवजार आहे ते फार कमी प्रमाणात विकण्यात आले होते. आमचे धंदा जो आहे हा डबघाईस आला होता, बंद करण्याच्या मार्गावर पडला होता. पण यावर्षी परत लोकांनी बैल पण विकलेले आहे, लोकांनी खटलेच्या खटले विकले आहे. सगळं मशिनरीवर चालू असल्यामुळे आमच्या बिझनेसवर भरपूर फरक पडला. पण यावर्षी तीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे. आम्हाला अवजारं कमी पडून राहिले, कस्टमर वापस जात आहे. परत आम्हाला आणखीन खुशी याची होत आहे की जुन्या जमान्यावरच लोक येत आहे. आता पाहून राहिले तुम्ही, लोकांची गर्दी पाहताय. मशिनरी ट्रॅक्टर असूनही लोक बैलावरची अवजारं घेत आहे. आणि हे अवजार असे आहे की एकदा घेतलं की 5-10 वर्ष लोकांना पाहावं नाही लागत. आणि मिडल क्लास शेतकरी ट्रॅक्टर कुठून आणणार आहे किंवा कुठून इतकी मशाल करणार आहे? आता कसं आहे, बैलाचं आपण मेंटेनन्स ठीक आहे, वर्षभर आपल्याला बैल वागवा लागतो. पण तेवढं तो घरचाही मेंबर, आपला 2 मेंबर जर घरी असले तर आपण त्यांनाही खाऊ पिऊ घालतो. तो तेवढं काम करतो आणि जेवढ्याची बैलाची मशागत जेवढी शेतकऱ्यांना कामापुरती राहील तेवढी ट्रॅक्टरची करणार नाही. आणि बैल म्हणजे हे वरदान आहे. आता बैलगाड्या लोक घेत नव्हते माझ्याकडून, बैलाचाही बिझनेस माझा ठप्प झाला आहे. पण ट्रॅक्टर असूनही लोक आता बैलगाड्या घेऊन राहिले. पण या उद्देशाने मी तर म्हणतो, ईश्वर असं करो की आमचं आणखीन थोडंसं लोकांनी जोड्या घेतल्या पाहिजे आणि आमचं काम वाढलं पाहिजे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर जर पाहायला गेलं तर हे जे पूर्वीचे जे यंत्र होते किंवा हे होते त्याच्यावर काही परिणाम झालेला पाहायला मिळतो का? नाही, आता कसं आहे, नवीन नवीन जे निघणार आहे ते सुधारितच निघून राहिलं. पण लोक आजकाल थोडेसे कसे आहेत, एक काम वेळाऊ म्हणा किंवा ऐदी म्हणा, लोकांना कसं आहे, आयतं काम जास्त पाहिजे. मशिनरीनं झालेलं, हाताने झालेलं. आता बैलानं त्यांना वागवणं जीवावर येऊन राहिलं, त्यांना खाऊ पिऊ घालणं जीवावर येऊन राहिलं, म्हणून ते मशिनरीकडे वळून राहिले. पण जे बैलाचं काम होऊन राहिलं, आता काही काही लोकांनी जोड्या परत घेतल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की जे बैलांनी जे मशागत होते ते मशिनरीने होत नाही. ते पण करून राहिले, हे पण करून राहिले. पण हे अवजार असे आहे, मिडल क्लास लोकांचे अवजार आहे. आणि एका अवजारामध्ये हे मल्टीपर्पज आहे. एक अवजारामध्ये 6 अवजार होतात. आता डवरे जर घ्याल तुम्ही, मला सांगा की जो महागाईचा फटका आहे हा, तो आपल्या व्यापारावर हे जे कृषी साहित्य विक्री आहे याच्यावर पडल्याचं काही आहे का? म्हणजे इंधनाचा तुटवडा आहे किंवा यामुळे शेतकऱ्यांवर काही परिणाम पडतो? हे महागाईचा फटका तर बसलाच आहे.
कारण की डिझेल वाढलेलं आहे, भाडे वाढलेलं आहे. भाडे वाढल्यामुळे मालाची किंमत वाढलेली आहे आणि महागाईमुळे आता जे आमचे जे कारागीर होते त्यांना जेव्हा एक दवऱ्याची आम्ही जे काही 100 रुपये त्यांना मजुरी देत होतो, किती किती पर्सेंट वाढला आता हा? म्हणजे 75% म्हणा किंवा डबल म्हणा, डबल फटका बसलेला आहे महागाईचा. पण आता फटकाही बसून तोही आता शेतकऱ्याचा किंवा जिथं आम्हाला 400 रुपये मिळत होते तिथं आता आम्हाला 100 मिळतात. तर शेतकरी तर एवढा देऊ नाही शकत किंवा त्याला तेवढे आम्ही डिस्काउंट करतो. मग तो फटका सरळ सरळ व्यापारालाही बसला आणि थोडासा शेतकऱ्यांनाही बसला. कोणाची की इंधनाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवलेला आहे आणि आता मशागतीचे दिवस समोर आलेले आहेत, पेरणीचे दिवस समोर आलेले आहेत. काय आज तुम्ही खरेदी करण्याकरता आलेले आहात? खरेदी करण्याकरता म्हणजे आता ते ट्रॅक्टर याचे त्यांना काही पुरत नाही म्हणून लहान ट्रॅक्टर पण होता माझ्याजवळ, पण ते डिझेल त्यानं याच्यामुळं काही पुरत नाही. त्याच्यामुळं आता बैलावर आलो. बैलावर आल्यानंतर आता माझ्या वडिलापासून जे आहे धारसकर हे यांच्याजवळून सर्व साहित्य माझ्या वडिलापासून इथूनच नेतो आम्ही. आता मी इथं टिपण आणि दौरे घेण्यासाठी इथं आलो मी. काय पूर्वीचे जे तंत्रज्ञानात आणि आताच्या ह्याच्यामध्ये जे अवजार आहेत त्याच्यामध्ये फरक जाणवतो? फरक म्हणजे इथची जे क्वालिटी आहे, धारसकरची क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे. आम्ही 20 वर्षापासून इथून सर्व सामान येत आहे. त्याच्यामुळं आम्ही डायरेक्ट इथूनच